सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, मी आज आपल्यासाठी एक मराठी कथा वाचणार आहे. या कथेचं शीर्षक आहे व्यापारी. एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याच्याकडे भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेठजी म्हणाला, तू तर नेहमी इतरांना काही ना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला काही देतोस तरी का? तेव्हा तो भिकारी म्हणाला, शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहमीच लोकांना भीक मागत फिरतो. कुणाला काही देण्याची माझी काय ऐपत असणार? अरे, तू जर कुणाला काहीच देऊ शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही काही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे आणि माझा व्यवसाय देण्या घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे काही असेल तरच मी तुला भीक देईन, शेठजीने सांगितले. इतक्यात स्टेशन आले आणि ते शेठजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेठजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात काही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी. मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना काही ना काही दिल्याशिवाय केवळ भीकच मागत राहायची? बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कोणी व्यक्ती आपल्याला भीक देईल त्याला काही ना काही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच विचार त्याच्या मनात घोळत होता, पण त्याला उत्तर सापडत नव्हते. विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. एवढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडाकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला चांगला आवडला आणि त्याने लगेच काही फुले तोडून पिशवीत भरून घेतली. तो स्टेशनवर आला, गाडीत शिरला आणि नेहमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कोणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील काही फुले काढून देत असे. ती सुगंधी ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात काही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली. काही दिवसातच त्याच्या लक्षात आले त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनवरील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जोपर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक त्याला देत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असताना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, शेठजी, आज बघा, मला तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फुले आहेत. तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला काही फुले देईन. शेठजीने त्याला भिकेमध्ये काही पैसे दिले आणि त्याने त्या बदल्यात दिलेली सुंदर फुले त्यांनी ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेठजी खुश झाले होते. ते म्हणाले, वा, क्या बात है, आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झाला आहेस. एवढं बोलून ते शेठजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालते झाले. पण त्या शेठजींनी बोललेले एक वाक्य
आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झाला आहेस. त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले. विचार करीतच तो गाडी खाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, नाही, मी भिकारी नाही, व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेठजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही. साधारणपणे 1 वर्षानंतर याच स्टेशनवर 2 सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, ओळखलत का मला? आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तरला, नाही, मला काही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत. नाही नाही शेठजी, जरा आठवा, आज आपण 3ऱ्यांदा भेटत आहोत. असं? मला तर काही आठवत नाही. याआधी 2 वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो? याआधी दोन्ही वेळेला आपली भेट याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्त्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे तुम्ही सांगितले होते. आठवतंय? आणि या 2 गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसायाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय. पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला काही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं काहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहमी भिकारी समजत राहिलो. या पलीकडे मी काही विचारच केला नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं की मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवला. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय. मित्रांनो, तुम्ही स्वतःकडे कसं बघता यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. उठा आणि कामाला लागा. नशिबाला उगाच दोष देत बसू नका. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेलच. कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. कथा आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. आणि हो, माझं हे चॅनल आपण अजूनपर्यंतही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे की माझं हे चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद. नमस्कार.